24,000 या 24,000 श्लोक संख्येमध्ये आपण इथे ह्या वेळेच्या भागात अरण्यकांड, काल अजय भाऊने अरण्यकांड सांगितलं होतं ना, लक्षात राहिलं सगळं व्यवस्थित? आपण आजपासून 2 दिवस, आज आणि उद्या किष्किंधा कांड बघणार आहोत. काय बघणार आहोत? ओके. आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया तुम्हाला कंटाळा येणार नाही. मी मध्ये मध्ये प्रश्न विचारत राहील, त्याची तुम्ही उलटी सुलटी उत्तर देणार आहात, नाही देणार ना? लक्ष असणार आहे ना? सो नाव लेट्स स्टार्ट. किष्किंधा कांड. आता आपण आलोय पुढे. अरे सज्जनगड कोण म्हणते? अरे रामायणात आपण कुठे आलोय? शिबिराला आलोय. वाचले इंग्लिश मधून वाचलेली माहिती, बरोबर आहे? ह्या रामायणामध्ये आता लक्ष द्या मी काय सांगतोय ते, बी फोकस्ड. रामायणामध्ये 3 संस्कृतींचा अभ्यास आहे. एक मनुष्य संस्कृती, एक वानर संस्कृती आणि एक राक्षस संस्कृती, बरोबर आहे? वानरांबद्दल आहे, मनुष्यांबद्दल आहे, बरोबर आहे? अयोध्या, बरोबर आहे? बरोबर आहे? आता वानरांबद्दल आहे किष्किंधा, बरोबर आहे? आपली संस्कृती. अरे वानरांची संस्कृती म्हणजे आपली संस्कृती की नाही? आपली कुठली संस्कृती आहे? तुम्ही माणसा? अरे मग आम्हाला अनुभव येऊ द्या ना. बर, असू द्या. किष्किंधा कांड ही वानर संस्कृती आहे आणि त्याच्या खाली अजून लंका आहे, ती कोणाची आहे? राक्षस संस्कृती आहे. सो लक्षात राहिले फक्त रामायणामध्ये 3 संस्कृतींचा स्टडी आहे. मनुष्य संस्कृती, वानर संस्कृती आणि राक्षस संस्कृती, राईट? फिक्स. आता अयोध्या कांड आणि अरण्यकांडापर्यंत आपण ह्या अयोध्येमध्ये काय काय घडलं आणि प्रभू कसे कसे पुढे आले हे बघितलं. प्रभू आले कुठे? शोध घेत पंपा सरोवराच्या जवळ आले. कुठलं सरोवर? पंपा सरोवराच्या जवळ आलेले. त्यांना तो जो कुठला राक्षस असतो जो सांगतो सुग्रीवाच्या जवळ जावा तुम्ही म्हणून? कबंध. कुठला राक्षस? ते आहे काल झोपले नाही का सगळे? आरडाओरडा करायची काय गरज आहे? डायरेक्ट आन्सर सांगा. काय गंधर्व? शापित गंधर्व. सो पार्टली आन्सर इज करेक्ट. त्याचं नाव काय आहे? नाव कोणाला आठवते? नाही आठवत आहे? मी म्हटलं की नाही आपली कुठली संस्कृती आहे? कबंध जो असतो की नाही, कबंध, कबंध जो असतो की नाही, तो सांगतो आपण इथून जवळ सुग्रीवाला भेटा. सुग्रीव राहतो कुठे? किष्किंधेच्या जवळ पंपा सरोवर आहे. पंपा सरोवराच्या जवळ ऋष्यमुख नावाचा पर्वत आहे. कुठला पर्वत आहे? ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव राहतो. म्हणून राम आणि लक्ष्मण दोघं जण पंपा सरोवरावर येतात. ते जेव्हा पंपा सरोवरावर येतात तेव्हा प्रभूंचा वेश कसा आहे? जटा आहे. जटा, जटा म्हणजे कळतं की नाही? अच्छा, बांधलेलं बघितलं? जटा असतात. संपूर्ण त्यांनी वर्गल वस्त्र नेसलेली आहेत. म्हणजे हा साधूंचा वेश आहे, मुनींचा वेश आहे. मुनी बघितलं की नाही चित्रपटात? तपस्या जे करतात ते, बरोबर आहे? तर वेश सगळा मुनींचा आहे. पण त्यांच्या खांद्यावर ते धनुष्य, परशु, तलवार, हाते अशी विचित्र आणि प्रचंड तेजस्वी अशी शस्त्र आहेत. तेव्हा हे सगळे तिथे आले पंपा सरोवराच्या जवळ. आणि त्या वेळामध्ये सुग्रीव जो असतो की नाही, सुग्रीव, त्याचं लक्ष जातं. तो काय म्हणतो? वालीने लक्ष आहे, वालीने मला
अशी त्याला भीती वाटते आणि वाल्मिकींशी वर्णन करतात ते इकडून तिकडे धावायला लागतो तो सुग्रीव प्रचंड असतो वानर, तो ऋष्यमुख पर्वतावर धावतो तेव्हा त्याचा एक मंत्री म्हणजे हनुमान मारुती, तर तो म्हणतो तू काही काळजी करू नकोस मी बघतो. मग सुग्रीव सांगतो जा, कोणाला सांगतो? हनुमंताला. मारुतीला सांगतो तू जा तिथे आणि बघ, त्यांच्याशी छानपैकी बोल, त्यांची चौकशी कर आणि त्यांचा इथे येण्याचा हेतू काय आहे, हेतू म्हणजे कळतं पर्पस, व्हाय नॉट, इथे का आले ते, याचा शोध घे. बोलता बोलता कळतं की नाही? असं आपण काव्यबाजपणाने कसं उत्तर काढतो की नाही? काढतो का नाही? मुद्दामून बोलायचं असतं वेगळं, बोलतो वेगळं, काढतो काहीतरी वेगळं, करतो की नाही आपण? कधी कधी करतो की नाही? आपण हुशार आहोत की नाही? ठिकाणा घालतो की नाही? घालतो. आणि आता काय घालताय? घालतो की नाही? म्हणजे मी तुमच्याबद्दलची संस्कृती सांगितली बरोबर आहे की नाही? तर लक्ष द्या, सुग्रीव झोपाली. सुग्रीव मारुतीला सांगतो तुम्ही जावा आणि पहिले चौकशी करा. मग मारुती जेव्हा उठतो तेव्हा तो अशा वानर वेशात येत नाही, तर तो एका संन्याशाचं म्हणजे एका तपस्वी मुनीचा वेश धारण करतो आणि येतो प्रभूंच्या जवळ आणि इतकं छान बोलतो. मारुती बोलायला खूप गोड आहे. आपल्याला कसं वाटतं मारुती असं गंभीर आहे की नाही, पण मारुती खूप हुशार आहे. मारुती प्रचंड विद्वान आहे, त्याला 4 वेद येतात, तो उत्तम गाऊ शकतो. कोण? मारुती. आणि हे सगळं शिक्षण घेतलंय त्याने कोणाकडनं? सूर्याकडनं. कोणाकडनं घेतलंय? लक्षात राहते पक्क? मारुती तो वेश धारण करतो आणि जातो. कोणाकडे जातो? राम लक्ष्मणाकडे जातो. आणि राम लक्ष्मणाला तिथे गेल्यानंतर आपण हुशार आहे का बोलायला, स्तुती करतो. स्तुती आपण असं कोण म्हणतंय? मारुती. तो त्या लोकांना म्हणतो आपण देव आहात की गंधर्व आहात की किती तेजस्वी राजकुमार आहात, आपल्यासारखे एवढे तेजस्वी मी कोणी बघितलेच नाही. आपण एवढे तेजस्वी दिसतात की मला खात्री आहे आपण कोणते फार मोठे असलेले पाहिजेत. असं कोण म्हणतं? मारुती रामाला, राम आणि लक्ष्मणाला. आणि त्याच्यापुढे म्हणतो आपण तेजस्वी आहात पण आपला वेश आणि आपल्या खांद्यावरची शस्त्रास्त्र हे दोन्ही विरोधाभासी वाटतात. मॅच होत नाही म्हणतात. मॅच मारुती म्हणत नाही मॅच होत नाही, तर म्हणाला बुवा म्हणाले मारुती म्हणाला रामाला मॅच होत नाही म्हणून. नाही, मी तुम्हाला समजा म्हणजे आपला वेश